हॅलो स्टुडंट्स 1.4 क्लॅप युअर हँड्स. तुम्हाला खूप मज्जा येणार आहे या कविता समजून घ्यायलाही, कारण याच्यामध्ये इतके शब्द आहेत, इतक्या गोष्टी आहेत की तुम्ही म्हणा अरे वा, ह्याच्यात तर तुम्हाला खूप शिकायला मिळणार आहे. सो इथे बघा, सगळ्यात पहिलं तुम्हाला चित्र दिलं स्टँडअप. स्टँडअप म्हणजे उभे राहा. तुम्हाला हे तर आम्हाला माहिती आहे. सिट डाऊन म्हणजे बसा, हे पण सोपं आहे. टर्न लेफ्ट म्हणजे डावीकडे वळा, हेही सोपं आहे. टर्न राईट उजवीकडे वळा, हेही सोपं आहे. हँड्स अप हात वर करा. स्टँड स्ट्रेट. स्ट्रेट म्हणजे काय? सरळ. तुम्ही अभ्यासलाच ना स्ट्रेट लाईन्स. हां, तर अशा प्रकारे आता इथे आपल्या व्हिडिओला सुरुवात करतोय. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा पटापट, चॅनलला सबस्क्राईब करा. खूप शिकायचं आपल्याला. येतं का तुम्हाला लाईक करता, सबस्क्राईब करता? दाखवा बरं मला. सो लिसन, सिंग अँड ऍक्ट. आता आपल्याला काय करायचं माहिती का? प्रत्येकाला ऍक्टिंग करायची आणि प्रत्येकाला गाणं गायचंय. हो खरं. चला उभं राहा माझ्या बरोबर. क्लॅप युअर हँड्स, क्लॅप युअर हँड्स. लिसन टू द म्युझिक अँड क्लॅप युअर हँड्स. ओके, क्लॅप युअर हँड्स म्हणजे काय? क्लॅप म्हणजे टाळी वाजवायची. हा, टाळी वाजवणे. ठीक आहे, टाळी वाजवणे. आता तुमच्या हातांची टाळी वाजवा, हातांची टाळी वाजवा. लिसन, लिसनचा अर्थ काय होतो? ऐकणे. अँड क्लॅप युअर हँड्स, गाणं ऐका आणि टाळी वाजवा. स्टॅम्प युअर फीट, स्टॅम्प युअर फीट. लिसन टू द म्युझिक अँड स्टॅम्प युअर फीट. स्टॅम्प युअर फीट म्हणजे पायाचा ठसा उमटवायचा. आपण म्हणतो ना शिक्का मारणं. स्टॅम्प म्हणजे काय? शिक्का. आता तुम्ही पाहिलं असेल ना, पावलं उमटतात आपली, तर स्टॅम्प युअर फीट, स्टॅम्प युअर फीट. तुमच्या पायाचा शिक्का उठवा, शिक्का उठवा, गाणं ऐका आणि शिक्का उठवा. टर्न अराउंड, टर्न अराउंड. वळा. काय करायचंय तुम्हाला? वळायचंय. लिसन टू द म्युझिक अँड टर्न अराउंड. स्वतःभोवती वळायचे, स्वतःभोवती वळायचे. आपण डान्स करत असं गोल गोल फिरतो ना तसं. जम्प अप हाय, जम्प अप हाय. लिसन टू द म्युझिक अँड जम्प अप हाय. म्हणजे गाणं ऐकायचंय. जम्प म्हणजे काय? उडी. हा, आपण म्हणतो ना जम्प कर, जम्प कर, उडी. हाय कशी? उंच उडी मारायची आहे, उंच उडी मारायची आहे. हाय म्हणजे सॉरी, उंच, उंच उडी मारायची, उंच उडी मारायची. गाणं ऐकायचे आणि उंच उडी मारायची. क्लॅप युअर हँड्स, क्लॅप युअर हँड्स. लिसन टू द म्युझिक अँड क्लॅप युअर हँड्स. आहे ना सोपं? एकदा म्हणायचं, माझ्यासोबत म्हणणार एकदा. चला एकदा म्हणा. Clap your hands, clap your hands. Listen to the music and clap your hands. Stamp your feet, stamp your feet. Listen to the music and stamp your feet. Turn around, turn around. Listen to the music and turn around. Jump up high, jump up high. Listen to the music and jump up high. Clap your hands, clap your hands. Listen to the music and clap your hands. आता त्यांनी काय म्हटलं इथे? क्लॅप युअर हँडच्या ऐवजी तुम्ही टच द ग्राउंड पण करू शकता. जसं की क्लॅप युअर हँड्स म्हणायच्या ऐवजी तुम्ही म्हणायचं टच द ग्राउंड, टच द ग्राउंड. लिसन टू द म्युझिक अँड टच द ग्राउंड. ओके टीचर्स, अशा प्रकारे तुम्ही चेंजेस करू शकता. सो व्हिडिओ इथे संपला. आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.